ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना। दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका, 5 व 10 हजारांची ठेव पावती करा आणि जिंका 16 सोन्याचे चेन, 16 चांदीची नाणी बक्षीस। आजच भेटा काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस, मेन रोड, चांग भलं ज्वेलर्स जवळ पलूस। संपर्क राहुल मोरे, मोबाईल 73 87 94 25 23 95 61 67 10 21। डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात। रेस शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर बुर्लीमध्ये आज माजी आजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला। 2011-12 आणि 2018-19 मध्ये झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नैक मूल्यांकनमध्ये ए ग्रेड मिळालेली आहे। ग्रामपंचायत असणाऱ्या गावामध्ये हे ए ग्रेड मिळवणारे हे एकमेव महाविद्यालय आहे। यामुळे सलग ए ग्रेड मिळवून महाविद्यालयाने आपला दर्जा व ठसा संपूर्ण भारतामध्ये उमटवलेला आहे आणि यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा म्हणजे माजी विद्यार्थी व पालक यांचा राहिलेला आहे। त्याचप्रमाणे 2024-25 मध्ये दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी NAAC पूर्ण मूल्यांकन चौथ्या सायकलसाठी हे महाविद्यालय सज्ज असून त्यानिमित्ताने माजी विद्यार्थी मेळावा व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉक्टर उज्ज्वला पाटील या होत्या। या मेळाव्यास माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष VD साळुंके, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक DD लोखंडे, डॉक्टर LT मोटे, प्राध्यापक माधुरी सावंत, किसान नागरी पतसंस्थेचे चेअरमन अनिल लाड, जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन संदीप माळी, वैभव उगळे, संदीप नाझरे, प्रियोत्तम माळी यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्याचे संयोजन प्राध्यापक संदेश दौंडे, डॉक्टर NH कुंभार, न्याय समन्वयक प्राध्यापक दिनेश सासने, सर्व प्राध्यापक वृंद यांनी केलं। यावेळी पोलीस दल तसेच भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून भरती झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। काय काय त्यांनी महाविद्यालय हा सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा प्रश्न। तुम्ही काय सूचना केली का, तुम्हाला काय अडचणी आल्या का, अशा वेगवेगळे प्रकारचे प्रश्न 20 मिनिटे ते सांगले आणि त्या प्रश्नाला उत्तर आपण हे महाविद्यालय यांच्यातला जो बॉन्ड आहे तर तो बॉन्ड कसा आहे याचं मूल्यमापन ते करत असतात। आणि तुम्हाला जसं कॉर्डिनेटरनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ते सांगतात मत व्यक्त करा, एक स्पेसिफिक प्रश्न विचारण्यापेक्षा की तुमचं मत व्यक्त करा आणि त्यावेळेला मग तुम्ही महाविद्यालयाविषयी शक्यतो तुमचं जे काही तुम्हाला महाविद्यालयाकडून कॉन्ट्रिब्युशन मिळालेलं आहे आणि तुम्ही महाविद्यालयाला जे कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे त्याच्यावरती फोकस करून 4 शब्द त्यांना सांगू शकता। मदत पेटी ठरवली आणि त्यातून जो निधी जमा केला तो त्या मुलीला सायकल भेट दिली आहे। त्यानंतर शाळेच्या सगळ्या विविध कार्यक्रमामध्ये वर्गात सांगायचं झालं तर BA भाग 1 ला फर्स्ट इयरला मला DL जाधव पारितोषिक मिळालं होतं।